तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। तुम्हाला पण बनवायचा काही अशा प्रकारचा व्हिडिओ तर चला सांगतो। तर सर्वात आधी आपल्याला अलाइट मोशन ॲपला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दिसेल प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथे आपल्याला 3 प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। एक आहे इफेक्ट प्रोजेक्ट, दुसरा आहे बीटमार्क प्रोजेक्ट, तिसरा आहे लिरिक्स प्रोजेक्ट। हे तिन्ही प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या झिप फाईलमध्ये मिळून जातील आणि झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ न स्क्रिप्ट करता बघायचा आहे। पासवर्ड व्हिडिओच्या 3 पार्टमध्ये दिलेला आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3। त्यासाठी व्हिडिओला न स्क्रिप्ट करता बघायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला एक ॲनिमेशन बनवायचं आहे, कारण तुम्ही कसं बघतोय मटेरियल घेताना पोहून जातात, त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ॲनिमेशन खुद बनवणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही पण बनवू शकता। तर चला मग ॲनिमेशन बनवूया। तर सर्वात आधी आपल्याला प्लस वाला आयकॉनवरती जायचं आहे। आयकॉनवरती गेल्यानंतर इथं तुमचा जो पण रेशो आहे त्याला सोडून आपल्याला लास्टला दिसेल पेन्सिल वाला आयकॉन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला 1980 तर 480 करून घ्यायचं आहे। केल्यानंतर खाली दिसेल आपल्याला FPS, तर तुमचा मोबाईल जो FPS सपोर्ट करतो त्या FPS ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन आहे क्रिएट प्रोजेक्ट वरती आल्यानंतर खाली दिसेल प्लस वाला आयकॉन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर आपला फोटो पिंजला ऍड करून घ्यायचा आहे। फोटो पिंजला सिलेक्ट केल्यानंतर नेमका आपल्याला कोणता ॲनिमेशन बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा आहे त्यासाठी व्हिडिओला न स्क्रिप्ट करता बघायचं आहे। बरं, एक जण स्टेप जर मिस झाली तर मग ॲनिमेशन होणारच नाही तुमचं। तर सर्वात आधी आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर खाली दिसेल आपल्याला मूव्ह ऑन ट्रान्सफर, त्या ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर काय करायचं, आपली जी फोटो आहे त्या फोटोला काही अशा प्रकारे खालच्या साईडला घेऊन यायचं, राईट रेड मार्कच्या हिशोबानं। तर आणल्यानंतर इथे आपल्याला प्लस वाला आयकॉन दिसेल, म्हणजेच ॲनिमेशन की दिसेल, ॲनिमेशन की ॲड करायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा मागच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर इथं पण आपल्याला एक ॲनिमेशन की ॲड करून घ्यायचे। तर इथे ॲनिमेशन की ॲड केली तर चालेल, नाही केली तर चालेल। म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही फोटोला वरच्या साईडला घेऊन आले तर बघू शकता ऑटोमॅटिक आपली ॲनिमेशन की ॲड झालेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला मागच्या साईडला तर ॲनिमेशन की ॲड करून घ्यायची आहे। तर ॲड केल्यानंतर आता नेमकं आपल्याला काय करायचं, तर आपला इफेक्ट तर काही चांगला दिसूच नाही राहिला, तर आपल्या ॲनिमेशन केला राईट सेट करायचं। तर काही अशा प्रकारे ॲनिमेशन केवर टॅप करून सेट करून घ्यायचं आहे। तरी पण आपलं ॲनिमेशन चांगला दिसत नाही आहे। तर आता आपल्या याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे, याच्यामध्ये आपल्याला रोटेट ॲड करायचं आहे। तर आपल्याला 2 नंबरला ऑप्शनवरती यायचं आहे। तर पुन्हा आपला इथं ॲनिमेशन की आल्यानंतर इथे नेमकं रोटेट कसं ॲड करायचं, तर चला सर्वात आधी आपल्याला पहिल्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे। आल्यानंतर इथं काय करायचं म्हणजे आपल्याला 7 करायचं आहे। तर काही अशा प्रकारे 7 करायचं आहे। नंतर मधल्या साईडला यायचं आहे। तर इथं काय करायचं, मी इथं 5 करायचं। 5 प्लस केल्यानंतर पुन्हा मागच्या साईडला यायचं आहे। तर इथं आल्यानंतर 16 प्लस डिग्रीज करून घ्यायचं। तर काही अशा प्रकारे, तर बघू शकता आता काही अशा प्रकारे आपल्या फोटोवरती ॲनिमेशन ॲड झालेलं आहे, आणखी रोटेट ॲड झालेलं आहे। तर पुन्हा आपल्या ॲनिमेशन केला राईट सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर आपलं ॲनिमेशन तर रेडी झालं, पण कसं स्लोली नाही दिसत आहे। तर त्यासाठी आपल्याला पुन्हा मूव्ह ऑन ट्रान्सफर वाल्या ऑप्शनवरती यायचं आहे। आल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल ग्राफ, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं काही अशा प्रकारे ग्राफ ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे ग्राफला ॲड करून घ्यायचं आणि आपली पेन बघा किती स्लोली येत आहे, एकदम मस्त दिसत आहे। तर आता या ग्राफला कॉपी करून घ्यायचं। तर कॉपी करायसाठी खालच्या साईडला आपला 3 डॉट असेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॉपी कव करून घ्यायचं आहे। तर याला कव पण म्हणतात आणि ग्राफ पण म्हणतात। त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा मागच्या साईडला यायचं आहे। मागच्या साईडला आल्यानंतर जो आपण कव कॉपी केलेला आहे तो इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर इथं आपले स्लोली डायरेक्टच खाली जातात। तर आपल्याला इथं एक साईडला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जाऊन या कवची जी रिड्युशन आहे त्याला सेट करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे आता प्ले करून बघू शकता तुम्ही, बघा किती मस्त ॲनिमेशन मी बनवलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, आता सर्वात पहिले या फोटो लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करायसाठी साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॉपी लेअर करून घ्यायचं। लेअरला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, म्हणजेच आता आपलं ॲनिमेशन बनून झालेलं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्याला बीटमॅप प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता आपल्याला सीधं मागच्या साईडला यायचं आहे। तर आपल्याला 16 पण 20 सेकंदाला चालला यायचं आहे। आल्यानंतर इथं जे प्लस वाला आयकॉन त्याच्यावरती जायचं आहे, सॉरी साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे आणि जे आपण फोटो लेअर कॉपी केलेली आहे तिथे पेस्ट करून घ्यायची आहे।
पेस्ट केल्यानंतर दुसऱ्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि फोटोची जी साईज आहे त्याला क्रॉप करून घ्यायचं आहे. क्रॉप केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन ॲड झालेलं आहे. तर काही अशाच प्रकारे आपल्याला आपण फोटो ॲड करून त्याच्यावरती ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. तर ॲनिमेशन आता कसं अप्लाय करायचं याचं तर सर्वात पहिले आपलं फोटो पेंजल ॲड करायचं आहे. आता आपल्याला पुन्हा साईटवाला ऑप्शनवरती जायचं आहे. गेल्यानंतर इथं दिसेल पेस्ट स्टाईल, त्याच्यावरती जाऊन आपलं जे फिलवाला ऑप्शन आहे त्याला अनटिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशाच प्रकारे आपल्याला जेवढे पण फोटोज ॲड करायचे त्या फोटोजवरती आपल्याला हे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या फोटोंना ॲड करून घ्यायचं आहे. फोटो पेंजल ॲड करून घ्यायचं आहे. तर फोटो पेंजल ॲड केल्यानंतर आता काय करायचं तर सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता आपल्याला लिरिक्स ॲड करायचे आहे. त्यासाठी लिरिक्स प्रोजेक्टवरती जायचं आहे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. साईटवाला ऑप्शनवरती जायचं आणि सिलेक्ट ऑल लेअर करून सगळ्याच लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरतीच चालला यायचं आहे आणखी बीटमार्क प्रोजेक्टवरतीच चालला यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर राईट आपल्याला ज्या बीटमार्कवरती पेस्ट करायचे ते लेअर त्याच बीटमार्कवरती पेस्ट करायचे, नाहीतर तर काही खरं नाही भाऊ तुमचं. सर्वात पहिले आपल्याला मागच्या साईडला यायचं आहे. मागच्या साईडला आल्यानंतर काय करायचं आहे, इथं आल्यानंतर आपल्याला पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर आता तुम्ही म्हणत असाल का रे बा, तर सर्वात पहिले फोटो यायला पाहिजे लिरिक्स येत आहे. तर याच्यात तुमची एक स्टेप मिस झाली. तर आता ते कसं करायचं आहे माहिती आहे, आता खालच्या साईडला यायचं जे फोटोचे लेअर आहेत त्याला ऑल लेअर कॉपी करून घ्यायचे. तर आता हे ऑल लेअर सिलेक्ट नाही होणार आहे, त्यासाठी आपल्याला एक एक करून लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कारण आपली जी पीएनजी आहे ते लिरिक्सच्या खालच्या साईडला गेलेली आहे, त्याला आपल्याला वरच्या साईडला आणायचं आहे. त्यासाठी काही अशा प्रकारे सगळ्याच फोटो पीएनजीच्या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फोटो पीएनजी लेअर सिलेक्ट केल्यानंतर या लेअरला ऑल कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर आता डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे फोटो पीएनजीची लेअर आपण कॉपी केलेली आहे ते इथं पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता आता जे लिरिक्स आहे ते आपल्या राईट फोटो पीएनजीच्या मागच्या साईडला गेलेले आहे. तर आता आपल्याला जे आपण लिरिक्स ॲड केले आहे त्याच्यावरती इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर तो इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे. तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे आणि इथला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर आता जेवढे पण लिरिक्स आहेत त्या लिरिक्सवरती या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं. तर इफेक्टला अप्लाय केल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर इथं आपल्याला एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर ओव्हरले व्हिडिओ ॲड करायसाठी प्लसवाला आयकॉनवरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर ओव्हरले व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओव्हरले व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर याला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर या लेअरला खालच्या साईडला घेऊन यायचं. तर काही अशा प्रकारे तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला ओव्हरले ॲड झालेला आहे. तर पुन्हा मागच्या साईडला यायचं आहे. जिला आल्यानंतर जे ओव्हरलेची ड्युरेशन आहे त्याला कट करून घ्यायचं आहे आणि छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर इथं पण आपल्याला एक ओव्हरले ॲड करून घ्यायचं आहे. ओव्हरले ॲड झाल्याने तिथं फ्लॅश इफेक्ट अप्लाय करायचं. तर फ्लॅश इफेक्ट कसं अप्लाय करायचं तर सर्वात आधी आपल्याला प्लसवाला आयकॉनवरती जायचं आहे आणि कोणताही एक राऊंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर पुन्हा आपल्याला जो साईडवाला ऑप्शन दिसणार आहे कट, त्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर काही अशा प्रकारे आपल्याला बीटवाल्या पिंजवरती हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणखी लाईट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर आता आपला संपूर्ण व्हिडिओ बनून झालेला आहे. तर व्हिडिओला सेव्ह करायसाठी वरती दिसेल सेरल ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर असं नाही, सर्वात आधी आपल्याला जी व्हिडिओची क्वालिटी आहे त्याला हाय करायचं आहे. हाय केल्यानंतरच आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.